गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या सराफ बाजारामध्ये मार्केट हे तेजीत असताना अमेरिका आणि इराण युद्धाचा मोठा परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर झाला आहे आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून जळगावच्या सराफ बाजारामध्ये मार्केट जे आहे सोन्या चांदीचे दर जे आहेत प्रचंड घसरले आहेत आणि मार्केट जे अस्थिर झाल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं यामागची कारणं काय यावर बोलण्यासाठी सराफ व्यावसायिक आहेत। दादा काय सांगणार, 1,70,000 80,000पर्यंत सोन्याचे भाव गेले, 2,80,000पर्यंत चांदीचे भाव गेले, मात्र युद्ध सुरू झाल्यापासून मार्केट कुठेतरी अस्थिर वाटतं आहे का? त्याची काय कारणं आहेत नेमकी? आता जेव्हा युद्ध घडतं तेव्हा आपण बघितलं सोन्याचे भाव सातत्याने वाढतात, पण यावेळी जे ऑइल क्रायसिस युद्धामुळे जे ऑइल क्रायसिस झालेले आहे त्यामुळे महागाई वाढते, US चा डॉलर इंडेक्स जो आहे तो वाढतो आहे, ट्रान्सपोर्टेशनवरती त्याचा खूप परिणाम होतो आहे आणि इन्फ्लेशन वाढतं आहे। त्यामुळे सोन्याचे भाव जे आहे खूप वॉलेटाईल झालेले आहे। 1,60 सोन्याचा भाव जातो, परत 1,55 जातो, परत एक भाव म्हणजे कुठेतरी 1,50 ते 1,55च्या रेंजमध्ये आता सोनं आलेलं आहे। आणि भविष्यात जर महागाई जर अजून वाढली, युद्ध सुरू राहिलं, ऑइल क्रायसिस ही असेच सुरू राहिले तर ऑफकोर्स याचा परिणाम इंटरेस्ट रेटवरती पडतील आणि इंटरेस्ट रेट जे कमी होणार होते ते कॅन्सल पण व्हायची शक्यता आहे। त्यामुळे त्याचा परिणाम अजून सोन्यावर पडेल आणि सोन्याचे भाव थोडेफार अजून कमी व्हायची शक्यता आहे। पण दादा, ग्राहक जे होते की गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल वाढला होता, कारण गेल्या काही दिवसांमध्ये चढ उतार मोठी झाली, सोन्यामध्ये चांगला परतावा पण मिळाला होता। सध्या ग्राहकांची स्थिती काय आहे मार्केटची? आता ग्राहकांची आपण स्थिती बघितली तर 1,20,000 ते 1,80,000 सोन्याचे भाव खूप शॉर्ट टर्ममध्ये खूप गेले होते। त्यामुळे सोनं एक अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट हे बनलेलं होतं। ज्यांनी कधीच सोन्यामध्ये गुंतवणूक केली नव्हती तेही आता सोन्याकडे वळले होते। कुठेतरी 1,40मध्ये लोकांनी घेतलं, 1,50मध्ये घेतलं, 1,70मध्ये घेतलं, 1,80मध्ये घेतलं, पण त्यांना काहींना त्याचा परतावा भेटला, ते सेल आउट करून काही लोक बाहेर निघाले। पण काही लोकांचं थोडंसं सध्या कमी भाव झाल्यामुळे कुठेतरी त्यांचा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। कोणी होल्डिंग केलेलं आहे की भाव वाढल्यावर आपण परत विकू, कोणी एक्झिट करून टाकलेलं आहे की व्हॉलेटाईल असल्यामुळे भरपूर लोकांनी सोन्यामधून एक्झिट केलेलं आहे आणि बाकी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स ओपन ठेवलेले आहे। पुढच्या काळात काय परिस्थिती राहील दादा, समजा युद्ध सुरूच राहिलं आणि युद्ध जर या प्रकारे युद्ध जर सुरू राहिलं तर ऑइल क्रायसिस जे आज आहे ते अजून वाढायची शक्यता आहे आणि याचा परिणाम हा महागाईवरती पडेल, ट्रान्सपोर्टेशनवरती पडेल आणि ट्रान्सपोर्टेशनचा परिणाम हा डॉलर इंडेक्सवरती पडेल आणि थेट त्याचा कोलॅटरली त्याचा भाव सोन्याचे भाव कमी होतील। रशियानंतर जर आपण बघितलं तर कच्च्या तेलाचं मोठे मार्केट हब जे इराणला समजलं जातं आणि सध्या स्थितीत गॅस असेल किंवा तेलासंदर्भातल्या ज्या अडचणी आहेत त्याचाच हा परिणाम मार्केटवर झाला आहे का आपल्या? हो, आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे आहे ते खूप मोठं ट्रान्सपोर्टचा रूट आहे, तो रूटच आता बंद आहे। त्यामुळे ऑइल क्रायसिस बाकी म्हणजे लॉजिस्टिक इंडस्ट्री जी आहे ती पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे। त्याचा परिणाम हा सोन्यावरती पडतो आहे। तर अशा पद्धतीने अमेरिका आणि इराण यांच्यात जे युद्ध सुरू आहे त्यामुळे जी आहे निर्यात असेल आयात असेल ही जी साखळी आहे ती कुठेतरी तुटलेली आहे आणि दुसरीकडे कच्च्या तेलासंदर्भातले जे क्रायसिस सुरू आहेत त्याचा देखील परिणाम जो आहे देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर झालेला आहे आणि त्याचमुळे जळगावचं मार्केट जे आहे कुठेतरी प्रचंड भाव घसरल्यामुळे सोन्या चांदीचं जे मार्केट आहे, बाजार आहे, हा अस्थिर असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सातत्याने भाव घसरत असल्यामुळे महिनाभरापासून भाव त्याच अंकांवर असल्यामुळे ग्राहक कुठेतरी संभ्रमात असून जळगावच्या सराफ बाजारामध्ये ग्राहकांची देखील संख्या मंदावली असून ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।